तुझ्या बापाला पेरणीसाठी 6,000 रुपये पंतप्रधान मोदी देतात, तुझ्या आईला, तुझ्या बहिणीला, तुझ्या बायकोला लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे आम्ही देतो, तुझ्या अंगावरले कपडे, तुझ्या पायातले चपला बुटा आम्ही देतो, तुझ्यासाठी वेगवेगळे निधी आम्ही आणतो, त्यासाठी आगळेवेगळं कामे आम्ही करतो, पण तू कुचरवाट्यावर बसून आमच्या विरोधात बोलतो। पण कुचरवाट्यावरून बोलत असताना जो शब्द तुझ्या बापाला पेरणीसाठी पैसे पंतप्रधान मोदी देतो, हा शब्द बबनराव साहेब आम्हाला तुमचा पटला नाही। तुम्ही 1999 पासून राजकारणात आहात, 5 वेळा ज्या पद्धतीनं 6,000 रुपये तुम्ही आमच्या बापाला द्यायलेत, ज्या पद्धतीनं आमची माय, आमची बहीण आणि आमच्या बायकोला लाडक्या योजनेअंतर्गतून तुम्ही पैसे देऊन पलीकडे गॅस वाढवलाय आहे ना, पेट्रोल वाढवले, डिझेल वाढवले, म्हणजे तुम्ही पैसे किंवा तुमचे साहेब पैसे कुठं सोयाबीन काढायला जाऊन आम्हाला देईनत, कुठं कापूस तुडवायला जाऊन आम्हाला देईनत, शेतात राबराब राहून देईनत, तुम्ही सातारा लुटून पुणे दान करायलेत, हे देखील तुम्ही विसरता कामा नये। आणि साहेब 1999 पासून 5 वेळा तुम्ही आमदार झालात, तुम्ही पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री झालात, तर तुम्ही फक्त आम्हाला 6,000 रुपये दिलेत, आम्ही तुम्हाला पेट्रोल पंप दिलेत, आम्ही तुम्हाला मंगल कार्यालय दिलेत, आम्ही तुम्हाला 50 एकर शेती दिली, आम्ही तुम्हाला 5-6 बंगले दिलेत, आम्ही तुम्हाला 5 वेळा आमदार केलेत आणि आम्ही तुम्हाला पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री केले। कारण एका मताची किंमत तुम्हाला पण माहिती आहे। या अगोदर तुम्ही बोललात तहसीलदार मॅडम हिरोईन सारख्या दिसतात, या अगोदर तुम्ही बोललात मराठा मतं आहेच किती, आणि काल तुम्ही कुचरवाट्यावर बसणाऱ्या 4-5 दलिंदरामुळे परिपूर्ण शेतकऱ्याच्या अस्मितेसोबत जे तुम्ही वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा प्रथम निषेध आहे। तुम्ही तुमच्या मतदारसंघात काय कामं केलेत, काय नाहीत हे पाहायला मी काही न्यूज रिपोर्टवर नाही, पण प्रश्न शेतकऱ्याचा येत असेल, प्रश्न विद्यार्थ्याचा असेल तर त्याबद्दल बोलणं माझं कर्तव्य आहे। कारण आपले जे घर चालते ते त्यांच्या भरोश्यावर चालते, त्याची बाजू मी नाही मांडायची तर मांडायची कोण? यामध्ये हे बोलत असताना की तुमचे साहेब आणि तुम्ही सातारा लुटून पुणे दान करून आमच्या पदरात थोडंफार टाकायलेत, पण तुमच्या पदरात जे पडले त्याचा जर हिशेब काढला तर तुम्ही पण कोमात जासाल आणि आम्ही पण कोमात जाऊ। म्हणून विनंती एक आहे की बाबा आपण पदावर असताना आपण कसं बोलावं, काय बोलावं, कोणाबद्दल बोलावं, कारण आपल्या ताटात जी भाकर आहे ती जगाचा पोशिंदा शेतकऱ्यामुळे आहे। आपण मोठ्या गाडीत फिरायलोत ते त्या मतदारांच्या भरोश्यावर आहे, म्हणून कुचरवाट्यावर बसणाऱ्या 4-5 दलिंदरावरून तुम्ही परिपूर्ण लाडक्या बहिणी यांना जरी तुम्ही 1500-2100 रुपये देत असाल तर बाजूला तुमच्या साहेबांना गॅस वाढ केलेली आहे, बाजूला अनेक टॅक्स वाढलेले आहेत, कपड्यावर GST वाढलाय, प्रत्येक ठिकाणी लुटालूट चालू आहे, म्हणजे इकडून लुटून इकडं ताटात पडलंय, काही लय मोठं आगळं वेगळं नाही। आणि त्याच लाडक्या बहिणीनं तुम्ही त्यांना 1800-2100 रुपये देऊन जर त्याने मतदान करून तुमचं सरकार आलं असेल तर त्या लाडक्या बहिणीच्या तुम्हाला वारंवार पाया पडावं लागल। पण विनंती आहे, दिलेलं काढता येत नसते, पण ते तुम्ही सहज दिले, तुम्ही कुठं लगे कष्ट करून काम करून बेजार होऊन दिले, इकडलं लुटलंय इकडं टाकले, तर विनंती येणाऱ्या काळात शेतकऱ्याची जी अस्मिता आहे त्याबद्दल तुम्ही बोलणार नाहीत। एक वक्तव्य तुमचं आम्हाला पटलं, ते वक्तव्य म्हणजे गुत्तेदारांनो काम बरोबर करा, आणि तुम्ही काम बरोबर केलं नाही तर आम्ही तुम्हाला काळ्या यादीत टाकू, हे काम तुमचं बरोबर आहे, तुम्ही ते बोललात त्याबद्दल तुमचं अभिनंदन। पण तुमच्या पेरणीला 6,000 रुपये पंतप्रधान मोदी साहेब देतात, तुमच्या बायकोला, बहिणीला, आईला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आम्ही पैसे देतो, तुझ्या अंगावरले कपडे, तुझ्या पायातली चप्पल आणि बूट आमच्यामुळं आहे, हे वाक्य थोडंसं कुठतरी खटकतंय। तुमच्यामुळं आमच्या पदरात का आहे, आमच्या पायात चप्पल आहे का बूट आहे, किंवा आमच्या अंगावरले कपडे तुमच्यामुळे आहेत का नाही हे माहीत नाही, पण आमच्यामुळं तुमच्याकडे लय काही आहे हे जरा अंतर्मनाला विचारा। इथून पुढं तरी तुम्ही शेतकऱ्याबद्दल चांगलं बोलसाल अशी एक अपेक्षा तुमच्याकडून करतो। आणि एकदा 6,000 रुपये तुमचे साहेब द्यायलेत, त्यांना एकदा विचारा 6,000 रुपयात पेरणी होती का, आणि मग या शेतकऱ्याला अरे सोयाबीनसाठी भाववाढ मिळावी म्हणून मोर्चा काढावा लागतो, कर्जमाफी मिळावी म्हणून मोर्चा काढावा लागतो, तर मग खऱ्या अर्थानं 26 जानेवारी 1950 पासून या देशात कोणी राजा नाही, कोणी गुलाम नाही, आणि म्हणून तुम्ही किंवा तुमच्या पक्षातले जे कोणी नेते असतील त्यांनी राजा होण्याचा प्रयत्न करू नका। तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि सेवक या नात्यानंच तुमचं वक्तव्य असावं, त्या ठिकाणी तुमच्या बोलण्यात कुठलाही अहंकार आणि गर्व येता कामा नये। ज्या जनतेच्या भरोश्यावर आपले दिवस बदललेत त्या जनतेला लाथाडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका। विरोधी पक्षांना देखील विनंती आहे, केवळ राजकारण म्हणून हेवे दावे करण्यापेक्षा तुम्ही सत्तेत असताना शेतकऱ्याच्या हितासाठी किती निर्णय घेतलेत हे देखील एकदा जनतेसमोर आणा। बाकी त्यांचं वक्तव्य चुकले, तुम्ही शेतकऱ्यांमुळे
मोठमोठ्या गाडीत आहेत, शेतकऱ्यामुळे मोठमोठ्या पदावर आहेत, म्हणून त्या शेतकऱ्यांनी केलेल्या कामाला, त्या शेतकऱ्यांनी शेतात राबून गाळलेल्या घामाला तुम्ही आगळं वेगळं बोलून त्याच्या भावना दुखवणार नाही, एवढीच अपेक्षा इथून पुढे तुमच्याकडून करतो। येणाऱ्या काळात तुमच्याकडून शेतकऱ्याच्या हितासाठी प्रश्न विधानसभेमध्ये मांडावेत, त्या प्रश्नावर तुम्ही तोडगा काढावा आणि शेतकऱ्याच्या हितासाठी निर्णय घ्यावेत, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा। सन्माननीय बबनराव लोणीकर साहेब, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।